नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी माझं लोकेशन बदललं आहे. तुम्हाला माहिती आहे मी आहे जंतर मंतरवर आणि इथे सर्वत्र बाजूनी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे दिल्ली पोलीस आहे, बॅरिकेड्स आहेत. तुम्ही बघू शकता माझा सहकारी जो आहे ऋषी मोरे ते सगळं शूट करतो आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. आज सकाळी तुम्हाला माहिती आहे सोनम वांगचुकना पोलिसांनी सकाळी 7 वाजता जबरदस्तीने उचलून नेलं. त्यानंतर अभिजित दिपके उपोषणाला बसलेला आहे. पण इथे आतमध्ये प्रचंड गर्दी आहे. मगाशी मी तुम्हाला गर्दी दाखवलेली होती. पूर्वीपेक्षा गर्दी तिपटीनी चौपटीनी वाढलेली आहे. पोलिसांनी मोठमोठ्या गाड्या आणून ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर इथे बघितलं या बाजूला तर ही पोलिसांची वरुण 1 ही व्हॅन आहे. आणि उद्या मोर्चाच्या वेळेला काही गडबड झाली इथे तर पोलिसांनी सगळी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की हा मोर्चा निघूच देणार नाही आहेत. लोकांचं असंही म्हणणं आहे की अभिजित दिपके जरी बसलेले असले उपोषणाला तरी त्यांनाही उद्या रात्री किंवा आज रात्री जबरदस्तीने उचललं जाईल. लक्षात घ्या, नरेंद्र मोदी सरकार घाबरलेलं आहे. एका उपोषणाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घाबरतात. शेम ऑन दिस गव्हर्नमेंट. लाज वाटली पाहिजे या लोकांना. याचं कारण तरुण मंडळी इथे आहेत. मी अण्णांचं आंदोलन बघितलं आहे. अण्णांच्या आंदोलनामध्ये जेवढी तरुण मंडळी नव्हती तेवढी इथे मोठ्या संख्येने आहेत. कारण 21 मुलांनी नीटची परीक्षा करणाऱ्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ते लक्षात घ्या. तरी सरकारला अक्कल आलेली नाही आहे. इथे आता भाषणं चाललेली आहेत. अभिजित दिपकेही आतमध्ये आहेत. मगाशी मी अभिजित दिपकेंना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. सुरुवातीला मी त्यांना सांगितलं होतं मी दिल्लीला येणार नाही. याचं कारण मी पत्रकार म्हणून जे करायचं आहे ते करीन. पण मी इथे आता दिल्लीला पोचलो आहे कारण आज सकाळी सोनम वांगचुकना अटक झालेली आहे. आणि आता सर्व नागरिकांनी इथे आतमध्ये यायची गरज आहे. मैदानावर यायची गरज आहे. हे लक्षात घ्या, मैदानावर यायची गरज आहे. इथे प्रचंड गर्दी आहे. तुम्ही बघितलं दिल्ली पोलीस तपासल्याशिवाय इथे आतमध्ये पाठवत नाही आहेत. महाराष्ट्रातूनही खूप मुलं इथे आलेली आहेत, तरुण लोक इथे आलेले आहेत. आणि सकाळी सोनम वांगचुकना उचलल्यावर त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं आहे माझ्या परवानगीशिवाय माझ्या अंगाला हात लावायचा नाही. त्यांच्या बायकोनीही तेच सांगितलेलं आहे. आणि अभिजित दिपके रणांगणात उतरलेला आहे. मुलांनी असं ठरवलेलं आहे की आंदोलन पुढे चालू ठेवायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 जुलैचा मोर्चा हा निघालाच पाहिजे हे लक्षात घ्या. आणि निघणार. हजारो विद्यार्थी इथे येणार आणि मोदी सरकारच्या दरवाजावर धडका मारणार. आम्ही अमित शहाना घाबरत नाही, आम्ही मोदींना घाबरत नाही, आम्ही या अतिशय दळबद्री सरकारला सुद्धा घाबरत नाही असं या मुलांचं म्हणणं आहे. तुम्ही आज जाऊन बघू शकता, माझे व्हिडिओ बघू शकता किती याच्यामध्ये गर्दी आहे. बघा, हे बाहेरून दाखवतोय आम्ही गर्दी तुम्हाला. पण आतमध्ये जाऊया, आपण बघूया पोलीस सोडतात का आतमध्ये. पोलीस बघा इथे आहेत. पोलीस सोडतात का बघा आपण इथून. आता बघा पोलीस इथे बसलेले आहेत. मोठा बंदोबस्त आहे. मोठा बंदोबस्त आहे इथे. खूप मोठा बंदोबस्त आहे. पाहिला आधीपेक्षा जास्त बंदोबस्त आहे. आपण आज जाऊन जरा गर्दी बघूया का. या आतमध्ये आज जाऊन गर्दी बघूया. हां, आज जाऊन गर्दी बघूया. हे आपले पोलीस मित्र आहेत. आपल्याला तपासून आत सोडतायत. बघा जरा बघा. चेक कीजिए आप. हां, जाऊ चलो. ये ऋषी मोरे आहे माझ्यासोबत आणि माझ्याबरोबर गौरव सर्जेराव सुद्धा आहे. गौरवला सुद्धा आता पोलिसांनी त्याला तपासलेला आहे. तपासणी अत्यंत कडक झालेली आहे. आमच्या बॅगवर स्टिकर्स लावलेली आहेत पोलिसांनी मगाशी. आपण उचलणार का आज अभिजित दिपकेला विषयी पोलीस काही बोलत नाही आहेत. पण सोनम वांगचुकना सकाळी 7 वाजता उचललं या पोलिसांनी. पोलीस कमिशनर बदललेला आहे बघा इतके दिवसांनी. इथे नरेंद्र मोदी आणि अमित शाह घाबरलेले आहेत याचं चिन्ह दिसतं आहे. पण तरुणांचा उत्साह मोठा आहे. आपण दाखवूया ना किती गर्दी आहे आणि काय घोषणा होत आहे. या इथे बॅरिकेड्स लावले. जिकडे तिकडे बॅरिकेड्स आहेत, जिकडे तिकडे बॅरिकेड्स आहेत. पण माणसं घाबरलेली नाही आहेत. यूट्यूबर्स इथे मोठ्या प्रमाणावर आहेत हे लक्षात घ्या. ये इथे
ये रे ऋषी, इथून दाखव, इथून दाखव. बघा बघा गर्दी केवढी आहे बघा. प्रचंड गर्दी आहे. संध्याकाळ व्हायला आली आहे, लाईट्सही कमी होत आहेत, पण गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. माझ्या सोबत तुम्ही हा बघा केवढ्या प्रचंड गर्जना होत आहेत, गदारोळ होत आहेत, भाषणं होत आहेत. उत्साह बघा तरुणांचा, बघा उत्साह. इथे गर्दी नाही सांगणाऱ्यांची एक दात गचात गेलेत. आता इतकी गर्दी आहे आणि याच गर्दीला नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत, याच गर्दीला अमित शहा घाबरलेले आहेत, हे लक्षात घ्या. या आपण आता आपले मित्र महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट गौरव सर्जेराव यांच्याशी बोलूया. गौरव, आज माझ्या सोबत, मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? हा, तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस. तर गौरव सर्जेराव इथे आला, त्याची व्यंगचित्र गाजतायत, खूप गाजतायत व्यंगचित्र. मार्मिक्सची मुखपृष्ठ तो करतो. आता CJPशी त्यांनी कोलॅबोरेशन केलेलं आहे. गौरव सर्जेराव आज दुसऱ्यांदा इथे येतोय. आधी तो येऊन गेला 3-4 जुलैच्या दरम्यान. गौरव, काय फरक दिसतोय तुला? जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा सुद्धा लोकांमध्ये उत्साह होता, परंतु त्यावेळी तितका सिरियसनेस मला दिसत नव्हता लोकांमध्ये या आंदोलनाविषयी. पण ज्या पद्धतीने सोनम वांगचुक सरांचं उपोषण हे 15 दिवसांच्या वर जाऊ लागलं, त्यावेळी लोकांना काळजी वाटायला लागली. त्यासोबतच आज त्यांच्यासोबत जे काही सरकारने केलेलं आहे, सफेद कपड्यामध्ये त्यांना लपेटून एखाद्याची अंत्ययात्रा न्यावी, त्या पद्धतीनं त्यांना घेऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर लोकांमध्ये आक्रोश प्रचंड वाढलेला आहे. आणि ॲज अ कार्टूनिस्ट मला असं या ठिकाणी वाटतं की आपल्या लेखण्या असतील, आपले ब्रश असतील, या सगळ्याच्या विरोधात उठले पाहिजेत. ही एक देशातली सर्वात मोठी लढाई आहे आणि तरुणाईने या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. तुम्ही बघाल एखादा महासागर उसळावा त्याप्रमाणे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले आहेत, हेच सगळ्यात मोठं आहे. आणि सकाळी सोनम वांगचुकना उचलल्यावर, पोलिसांनी जबरदस्ती उचलल्यावर आक्रोश निर्माण झाला सर्वत्र आणि तरुणांची गर्दी दर मिनिटाला वाढते. आपण बोलूया. आपका नाम क्या है? काशीनाथ, मुंबई से आया हूँ सर, आपके साथ। मुंबई से आए हो? आप कहाँ से? मुंबई में रहते मुंबई हैं? अंधेरी। क्यों आए हो यहाँ? मैं आंदोलन के लिए आया हूँ सर। हम तो आंदोलन में, अन्ना आंदोलन में भी थे, ये आंदोलन में आप यहाँ भी आ गए? हाँ हाँ सर। तो क्या दिख रहा है आपको यहाँ? नहीं, ये जो सुबह जो किया है लोग ने आधी रात में, मोदी जी का काम सब रात में ही होते हैं, नोटबंदी रात में, ये जो भी करना है रात में ही करते सब हैं। मोदी जी रात में ही करते हैं। हाँ, मोदी जी दिन में कुछ नहीं करते। कुछ में महाराष्ट्र सीएम रात में ही शपथ लिया था सुबह 4 बजे, वो भी आपको पता है। आप भी हाँ, हमारे मालूम महाराष्ट्र है। के रवीश कुमार है, आपका देख के तो हम लोग आए इधर, यार बहुत अच्छा महाराष्ट्र लगा। का रवीश कुमार मुझे बोल रहे मैं हो? हूँ। रवीश कुमार को मुंबई का निखिल वागले तो बोलो। नहीं, तो आपका आप बताइए देखते आपका क्या कहना है? नहीं सर, ये क्या हम होगा लोग- आगे? नहीं, विधान हम लोग जाएंगे, संसद भवन तक घेरना है और घेरेंगे, और जब तक वो राजीनामा देगा ये आंदोलन खत्म नहीं होएगा। राजीनामा अच्छा। देना पड़ेगा शिक्षा मंत्री को। अच्छा, हाँ। हे मुंबईहून आले, लक्षात ठेवा, हे दिल्लीचे नाही, ते मुंबईहून आलेले. आप कहाँ से आए? नहीं बोलेंगे क्यों? हाँ, क्या गला खराब हो गया? नारे लगा के, अरे वाह, जोर से बोलिए. नारे लगा के गला खराब हो गया. नारे बोलिए लगा ना. के गला खराब हो चुका है। अच्छा, इतने नारे लगा रहे हैं आप? सुबह से इतने ही- जोर से नारे लगा रहे हैं. वेरी गुड. आइए आइए आइए, आप आइए. आप कहाँ की है? यूपी। यूपी की है? कहाँ से आई है? अभी तो दिल्ली में ही रहते हैं, ग्रेजुएशन कर रहे हैं। बोलिए, क्या क्या मानना है आपका? आज सुबह सोनम वांगचुक बिल्कुल को- जी, वो बिल्कुल गलत हुआ है। हम लोग बिल्कुल भी इस चीज़ को सपोर्ट नहीं करते हैं। सोनम वांगचुक सर को जिस तरीके से उन्होंने डिटेन कर लिया गया है, बिल्कुल ठीक बात नहीं है। एंड जो ये पेपर लीक्स वगैरह, ये सारी चीज़ जो हो रही है, बेसिकली मैंने वो चीज़ फेस नहीं की है, बट मैं यहाँ पे आज इसलिए आई हूँ क्योंकि इन फ्यूचर जिस तरीके का माहौल हमारी कंट्री में चल रहा है, जितना अनसीरियस गवर्नेंस चल रहा है, जीरो अकाउंटेबिलिटी, तो वो मैं भी फेस कर सकती हूँ, आगे मेरे दोस्त वगैरह सब लोग फेस कर सकते हैं। एंड इसी वजह से मैं यहाँ प्रोटेस्ट में आई हूँ और आई एम आप विद डरती नहीं है? डर तो लगता है, लेकिन काम डर के लिए तो खड़ा लगता है, भी तो लेकिन होना आप पड़ेगा। आइए। जी, डर तो लगता है, लेकिन घर काम वाले के क्या लिए- कहते हैं? घर पे बताया नहीं। घर में बताया नहीं? नहीं, वैसे वो बीजेपी सपोर्टर नहीं है, वो गवर्नमेंट सपोर्टर नहीं है, बट स्टिल उनको ये डर लगता है कि आपको अरेस्ट किया जाएगा? जी मारपीट हो गई या तो जो फिर भी भी है। आप आई हाँ, तो यहाँ रहेगी? तो अभी तो यहीं हूँ अभी मैं। देखो 20 जुलाई को मोर्चा है, तो हाँ आप जी। उसमें शामिल हो जाएगी? हाँ, बिल्कुल, जोर से. आपकी कोई दोस्त भी आई है यहाँ? अभी नहीं आए हैं वो, उनको भी मैंने बोला है कि वो भी आए, तो वो 20 तक शायद आ जाएंगे। तुम्ही ऐकताय मागे सगळ्या घोषणा आहेत. नमस्कार.
तुम्ही कुठून आलात? मी हिंगोलीवरून आले सर. हिंगोलीहून आलात. हा, नाव सांगा. वसमत रोहिणी हिंगोले. मी वसमतवरून आलेली आहे आणि खास याच्यासाठी मुंबईला आले आणि त्यातल्या त्यात माझे दोन्ही पाय आर्टिफिशियल आहेत अच्छा. सर. हा, मी दोन्ही पाय आर्टिफिशियल आहे, तरी पण इतक्या दूर तरी मी सुद्धा याच्या एवढ्या दूर आलात. पाठिंब्यासाठी कधी आलात आले तुम्ही? सर. मी काल आले सर. काय तुमचं म्हणणं आहे? सगळं बघा हो. एवढी गर्दी झाली आहे, हो ना. कशा घोषणा होत आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? यावर माझं म्हणणं आहे राजीनामा तर द्यायलाच पाहिजे सर. आणि त्यातल्या त्यात मी एक हँडिकॅप आहे सर, तर खूप काही फेस करावं लागतं. कुठल्याही गोष्टीसाठी खूप स्ट्रगल आहे आणि आम्ही हँडिकॅप असतो सर. आहोत, मी दोन्ही पायाने हँडिकॅप आहे आणि दोन्ही पाय तुमचे artificial आर्टिफिशियल आहेत, बसवलेले आहेत, माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत. आणि सर कसं होतं माहिती आहे का, आम्ही पेपर द्यायला जातो, मग काही दिवसांना ते पेपर फुटतं सर. आमच्यासाठी किती अवघडाची नीटला गोष्ट आहे सर. नाही, माझं TAT झालेलं आहे, माझं DED झालेलं आहे सर. TETचा पेपर पण दरवेळेस फुटतो सर. बरोबर आहे. हा, आणि हँडिकॅपला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्सेशन नाहीये सर. म्हणजे नॉर्मलला जेवढे मार्क आहेत तेवढेच हँडिकॅपला पण मार्क आहे. त्याच्यामध्ये फक्त हातासाठी आणि डोळ्यासाठी टाइम दिला जातो, बाकी गोष्टींसाठी नाहीये सर. म्हणजे जास्त मी हँडिकॅप लोकांसाठी सपोर्टला खूप जास्त इथं आलेली आहे, कारण की माझा आवाज इथपर्यंत जायला पाहिजे मला सर. वाटतं यामुळे बदल होईल. हो सर, व्हायलाच पाहिजे सर. आणि जास्तीत जास्त लोकांनी यायला पाहिजे, जास्तीत जास्त मुली पाहिजे सर या ठिकाणी. मुली आणखीन खूप आल्या तिकडे. हो सर, आणखीन खूप जास्त पाहिजे. आणि तुम्हाला इथे कानाकोपऱ्यातून सुरक्षित वाटतंय? हो सर, खूप जास्त. तरी पण खूप भीती आहे, पण आपले जे मुलं आहेत का ते ठीक आहे सर. पण सुरक्षित तर नाही, कधी काय होऊ शकतं इथं काही सांगू शकत नाही एवढे आपण. पोलीस आहेत, भीती नाही वाटत? हो ना सर, कधी काय होऊ शकतं काही सांगू शकत नाही. तरी कधी 20 जुलैच्या मोर्चात तुम्ही सामील होणार? हो सर, हो सर, येणार तुमच्या सर. हिमतीला दाद द्यायला पाहिजे. आणि मी तुमचे चॅनल बघते सर, मला खूप, आणि माझ्या मिस्टरांना पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती थँक्यू. सर. भेटीन मी. हो, इथे सर. भेटायला चालू आहे लोकांना, सगळ्यांना मी भेटीन. तुमचे नेहमी व्हिडिओ वगैरे बघते व्हेरी सर. गुड, व्हेरी गुड. चांगलं आहे. बघा आता उत्स्फूर्त प्रतिसाद मी तुम्हाला दाखवलाय. गौरव सर्जेराव तुमच्याशी बोलले, इतर लोक बोलले. तुम्ही कुठून आलात? आप कहाँ से आए? हे मुंबईहून, हे पण मराठी आहेत. कुठून आलात? मुंबईवरून. कुठून नवीन मुंबई. नवी मुंबई. नाव काय? योगेश चव्हाण. बोला, काय तुमचं म्हणणं आहे? सगळं चाललंय. इस्तीफा दिला पाहिजे सर, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. एवढं हे झालं आता. मला 2 दिवस झाले इकडे येऊन. मी बघितलं आज सकाळचं जो दृश्य होतं ते बघण्यासारखं नव्हतं सर. सोनम वांगचूक वांगचूक जसं नेलं तो बरोबर नव्हता. तुम्हाला बघितलं का? हां, बघितलं. मी इथंच होतो, सकाळी उठलोच होतो आणि बोललो फ्रेश होऊन आपलं काम करू परत, हे नारे बिरे लावू. तेवढ्यात ते आले, असे इथून पाठीमागून आले. मी जरा लांब होतो, मी आलो तेवढ्यात आणि एवढं त्यांना घाण उचलून नेलं सर ते 5-6 जणांनी. ते खूप बघण्यासारखं नव्हतं. माझं हृदय असं धडधडत होतं की हे काय चालू आहे. काय वाटलं तुम्हाला? हृदय धडधडत होतं की म्हणजे हे काय चालू आहे. मी मग तुम्ही पहिल्यांदा काय केलं? आम्ही आलो तिथून, तोवर तर इथून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन गेले. आम्ही तिथून धावत आलो ना सगळे. तुम्ही सगळे वाचवायला आला, हां, येतच होतो तेवढं त्यांनी पण नेऊन. पोलीस मध्ये पडले. पोलीस तर खूपच सगळे मदत पडले. पोलिसांनी सगळ्यांनी लाठीचार्ज पण केला सगळं. त्या 4-5 जे त्यांच्या सोबत होते ना, ज्यांनी पहिला विरोध केला म्हणजे नाका नेऊ असं नका करू, त्यांना त्यांनी जरा हातापायी केली त्यांच्यासोबत. तरी सुद्धा तुम्ही इथे राहिला राहायला सर, जुलैच्या उलटा मोर्चात सामील अजून होता. जास्त जोश वाढला इथं राहिल्यावर की असं नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणून तर आज तुम्ही एवढी गर्दी बघता. गर्दी तर खूपच वाढलेली आहे. खूपच मी बघतोय. वाढली सर, प्रचंड. नेहमीपेक्षा गर्दी खूप वाढलेली आहे. बोलता का तुम्ही? कुठून आला? या. हिंदी में बोलिए, मराठी के हिंदी भाषा आपको नहीं सर, है. आपको पहचानता हूँ। yes, हाँ, आपका नाम? अजय राय। आप मुंबई से आए? मुंबई से हूँ बट यहाँ रहता हूँ। दिल्ली में रहते हैं? हाँ, सिविल सर्विसेज की प्रिपरेशन बताइए करता था। क्या आपकी भावना है इसके बारे में? भावना ये है कि हमारा जो डेमोक्रेसी है वो पूरा खत्म होने के कगार, मतलब वो खत्म ही हो चुका है। ये नीट का पेपर ये दूसरी बार लीक हुआ है और धर्मेंद्र प्रधान के ही मतलब मिनिस्ट्री में। एक बार 24 में हुआ और एक बार 26 में हुआ है। और सिर्फ नीट का ही नहीं, सारे जो पेपर है, मैं इवन यूपीएससी का, हम लोग यहाँ पे एस्पिरेंट थे। स्टेट सर्विसेज, अभी मैं बीपीएससी 70th दे के आया था। वो पेपर दे के मैं बाहर निकला, पता चला जब तक मैं ट्रेन में हूँ कि पेपर लीक है। लीक हुआ? पेपर लीक हो गया। मैं कहना चाहता हूँ आपके माध्यम से देश के जो भी जो गार्जियन, जो बच्चों के माँ बाप हैं, उनको मैं अपील कर रहा हूँ कि ये नेता किसी के भी नहीं है। आप अपने बच्चों का भविष्य देखिए। आप किसी भी पार्टी में है, किसी को भी वोट दीजिए, उससे नहीं, लेकिन देखिए कि चल क्या रहा है देश में। अगर नीट का और अभी सीबीएसई ये पेपर जब लीक होंगे तो जो फ्यूचर है वो फ्यूचर कहाँ पे जाएगा। और ये सरकार तो ऐसी जो तानाशाही हो गई, ये इस्तीफ़ा नहीं लेगी, क्योंकि ये पूरा जो 150 जो हमारा जो पॉपुलेशन है सब टेकन फॉर ग्रांटेड ले ली है ये, क्योंकि पैसा दे के ये मंत्री वो एमपी बनाती है ना, तो मंत्री को इस्तीफा कैसे, कौन से मुंह से ये मांगेगी। वो भी बोलेंगे ना हमने आपको पैसा दे के हम यहाँ पे आए हुए हैं। तो ये मुद्दा चल रहा है। ठीक आहे, बहुत अच्छा बताया इन्होंने. हीच गोष्ट आहे इथली. तरुणांच्या मनात आक्रोश आहे, तरुणांच्या मनात राग आहे. हा एक माझा तरुण मित्र आहे इथे. ये इथे
तुझं नाव काय? माझं नाव सुयश. कुठून आलास? मी नांदेडचा आहे, तसं मी राहायला दिल्लीतच आहे. काय करतोस? मी पहिलं मी जॉबला होतो TISS मधून. माझं मास्टर्स आहे नॅचरल Very good. रिसोर्सेसमध्ये आणि आता UPSC तयारीसाठी दिल्लीत आहे. काय म्हणणं आहे तुझं याबद्दल? म्हणजे मला असं वाटतं की सरकारमध्ये एक बेसिकची अकाउंटबिलिटी राहिलेली नाही आहे. ती थोडी जरी राहिली असती तर एवढा मोठा प्रोटेस्ट करायची गरज आपल्याला लागली नसती. एक बेसिकची गोष्ट आहे, बेसिकची डिमांड आहे, ती जर पूर्ण करता आली असती, आपले म्हणणं जर त्यांनी फक्त ऐकून जरी घेतलं असतं तर हा एवढा मोठा मोर्चा बांधायची आपल्याला गरज नव्हती आणि एवढा त्रासही सगळ्यांना झाला पण नसता. सोनम वांगचुकनं आज उचललं. हो. तू एक तरुण आहेस, कोणासाठी लढताय सोनम वांगचुक? ते काय तरुण नाहीये. स्टुडंटसाठीच लढत आहे. मग तुला काय वाटतं त्यांच्याविषयी? एक ग्रेट माणूस जो शिक्षणासाठी काहीतरी या भारतात चेंजेस आणायची इच्छा व्यक्त करतोय आणि त्याच्यासाठी एका तरुणांना एकत्र एक प्लॅटफॉर्म देतो. तर सगळ्या तरुणांनी या सगळ्या ज्या प्रोटेस्ट होते याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे मला असं वाटतं आणि त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. येस तू तुझ्या मित्रांनाही सांगितलं? येस डेफिनेटली. तुझे मित्र पण येत आहेत? माझे खूप सारे मित्र मुंबईवरून पुण्यावरून आज निघालेले आहेत, जे TISS मुंबईला आहेत किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला आहेत. फर्ग्युसनचे खूप मित्र आहेत आणि ते 20 तारखेला सोमवारच्या प्रोटेस्टमध्ये इथं असतील आणि मी 20 पण तारखेला? असेल. येस 20चा डेफिनेटली. मोर्चा कसा होईल? खूप जास्त भयानक होईल. मला असं वाटतं की जर स्टार्टिंग पॉईंट पार्लमेंटला पोहोचला तर एंड पॉईंट हा काय दिसणार नाही, तो इथेच असेल. एवढी जास्त गर्दी असेल. पूर्ण 2.5 किलोमीटरचा हा रोड आहे, पूर्ण भरून जाईल. नक्की खूप सारे लोक असतील. ऋषी आपण जरा आतमध्ये जाऊया, बघूया गर्दीमध्ये. हे सगळे सांगतायत पण मला या घोषणा काय थांबताना दिसत नाहीये. खूप भीड आहे, आम्ही बघितली आहे. खूप गर्दी आहे, जागा नाही. तुम्ही आज जाऊन आलात? हा तुम्ही कुठून आलात? मी इथंच राहतो. तुमचं नाव? अनिल नंदेश्वर. तुम्ही मराठी बोलता? हो. कसं काय? मी तसं मूळच्या नागपूरच्या आहे मोठ्याने आणि मोठ्याने बोलू. मी मूळच्या नागपूरच्या आहे आणि इथं मी सेटल आहे. व्हेरी गुड. काय दिल्लीला. वाटतं तुम्हाला याबद्दल? याच्यामध्ये सर जे सोनम वांगचुक आणि आपले दिपके साहेब यांनी जे स्टेप उचलला आहे एज्युकेशन आणि गव्हर्नमेंटच्या विरुद्ध, एकदम अतिसुंदर आहे, चांगलं आहे. कारण ही सरकार तानाशाही आहे, तानाशाहीमध्ये वापर करते. RSS BJPचे हे एज्युकेशनला बिलकुल महत्त्व देत नाही आणि लोकांना चिरगडून ठेवतात. यांच्यामध्ये थोडी दयामाया नाही. मी स्वतः नागपूरच्या, मला माहिती आहे RSSचे काय फंडे वगैरे याचं असतात ते. पण आपले जे मोदी साहेब आहेत, मोदी साहेबांना याचे काही फरक पडणार नाही आहे आणि काही नाही. पण सरकारला धक्का लागेल आणि सरकारला धक्का लागूच नाही शकत सर, कारण सरकार निष्ठुर आहे, बिलकुल त्यांच्यामध्ये असंवेदनशील भरलेला आहे. ठीक आहे. आणि जसं आज सकाळी मी येणार होतो 7 वाजता इथं, पण मला माहीत पडलं की त्यांना उचलण्यात आलं, तर मग मी काही येऊ शकलो नाही. पण जे बी झालं ते एकदम वाईट आहे. जोरदार चाललेला आहे. आपण पुन्हा एकदा गर्दी आणि हे बघूया आणि थांबूया. त्या बाजूला जायचं आहे, तिथून गर्दी दिसेल का आपल्याला? आपण नंतर, आता लाईव्ह मध्ये आपण बोलतोय, आपण तिकडे जाऊया. चला या. आप बोलेंगे मेरे साथ, बात करेंगे? हाँ जी. हाँ, आपका नाम बताइए. मेरा नाम जस्सी है. जस्सी, आप भी आइए. नहीं अब नहीं, महिलाएं चाहिए ना हम लोगों को. महिलाएं डर क्यों रही है? स्टूडेंट है ना, लाइब्रेरी से आए हैं हम हाँ लोग ओके अभी. ठीक है. बोलिए क्या बात है, आइए, क्या कहना है आपका? नहीं बस मेरा तो यही कहना है कि एग्ज़ाम्स लीक होते आ रहे हैं. मैं यूपी पुलिस की तैयारी, मैं मतलब SSC की तैयारी करता था. हाँ लास्ट 2-3 साल से सारे एग्ज़ाम लीक हो जा रहे हैं. कंपनी TCS के पास थी जो एग्ज़ाम्स बनाती थी हमारे, उसको एडिक्विटी कंपनी को दे दिया जो कि पहले से ब्लैक लिस्टेड है. गवर्नमेंट को ये सब पता है, फिर भी उसको कंपनी को क्यों दिया है? क्यों? क्योंकि वो उनके ही किसी दोस्त यार की है, वो अपने ही लोगों को ऐसे बढ़ाए जा रहे हैं. उसके बाद यूपी का कोई भी ऐसा एक एग्ज़ाम नहीं है जो लीक ना हो. मैंने यूपी पुलिस की 2024 में तैयारी करी. आप मानोगे नहीं, मेरे घर वाले मेरे से बात नहीं करते थे. क्यों? क्योंकि मैं लाइब्रेरी में जा रहा था. घर के काम करने मैंने मना कर दिया था. क्यों? क्योंकि मेरे एग्ज़ाम का प्रेशर था. मैंने 2000 रुपये का किराया देके मेरा सेंटर, उन्होंने दिल्ली में रहता हूँ, मेरा सेंटर गोरखपुर डाल दिया. मैं गोरखपुर पेपर देने गया हूँ, पेपर दे के बाहर निकला हूँ, आधे घंटे बाद घर पहुँचता हूँ, पता लगता है कि पेपर लीक हो गया. अब एक बच्चे की मेंटल स्टेट पे क्या बीतेगी? आज के टाइम में एग्ज़ाम्स के बाद रिजल्ट का प्रेशर नहीं होता. आज के टाइम ये रहता है कि एग्ज़ाम के बाद पेपर तो नहीं लीक हो जाएगा, इस चीज़ का डर रहता है. और मैं अपने दोस्त भी हैं जो पहले बीजेपी को सपोर्ट करते थे, वो लोग भी मतलब बहुत वो हो गए कि ये मतलब ऐसे क्यों हो रहा है. और मैं यही कहना चाहूँगा, जो भी लोग देख रहे हैं इसके थ्रू, वो कहते हैं कि ये CJP का प्रोटेस्ट है, हम क्यों जाएँ. तो भाई मैं तो ये कहूँगा, बीजेपी वाले भी यहाँ आएँ, वो बच्चों की बात समझे. ये कोई CJP का प्रोटेस्ट नहीं है,
ये है एजुकेशन सिस्टम को ठीक करने का प्रोटेस्ट। मैं तो कह रहा हूँ कि बीजेपी का कोई नेता है मैं उनको भी सपोर्ट करूँगा, आम आदमी का, समाजवादी पार्टी का, आम आदमी पार्टी का, कोई भी नेता है, हमें नेता से मतलब नहीं है। हमें मतलब है कि हमारा एजुकेशन सिस्टम ठीक होना चाहिए। नीट का पेपर इतने साल से लीक होता हुआ आ रहा है, बच्चे सुसाइड कर रहे हैं, उनको कौन जवाबदेही लेगा, कौन करेगा ये? हम तो बस ये चाहते हैं कि हमारा एग्ज़ाम अच्छे से हो जाए बिना चीटिंग के। जो बच्चा हकदार है, जिसके लिए मेहनत कर रहा है, 12-12 घंटे पढ़ रहा है, अपनी आंखें ख़राब कर रहा है, एटलीस्ट उसको वो चीज़ तो मिले ना जिसके लिए वो कर रहा है। वो कुछ हो ही नहीं रहा आज के ही टाइम भावना महत्त्वाची आहे बघा. आम्हाला राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही, आम्हाला नेत्याशी देणं घेणं नाही. आम्ही इथं आलो आहे ते शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी. भ्रष्ट व्यवस्था आहे, भ्रष्ट व्यवस्था सुधारली पाहिजे. आप बात करेंगे? आइए. राम आपका राम, नाम? मेरा नाम अंशुल है जी, अंशुल चौधरी नाम है मेरा, हरियाणा से बिलोंग करता हूँ मैं, पर रहते हम लोग दिल्ली में ही हैं. मेरा मेन मोटिव सिर्फ ये है कि देखो यहाँ पर जितनी भी ये भीड़ है, ये कोई पार्टी की भीड़ नहीं है मेरे हिसाब से. हमारे देश का जो एजुकेशन बोर्ड है वो मेरे जहाँ तक मेरी नॉलेज है 70+ एजुकेशन बोर्ड है इंडिया के अंदर. तो वो एक पढ़ाई होनी चाहिए पूरे भारत के अंदर. जब पेपर सारी चीज़ों का एक होता है तो पढ़ाई भी एक ही होनी चाहिए. गवर्नमेंट का बच्चा अलग पढ़ता है और प्राइवेट का बच्चा अलग पढ़ता है, ये चीज़ बहुत गलत है. और जो ये पेपर लीक, चलो नीट पेपर की बात कर रहे हैं, स्कूलों के पेपर आज से नहीं कभी से ही लीक होता ही है, एनी टाइम लीक होते हैं. तो ये सरकार की गलती है, इसमें सिर्फ बीजेपी या कांग्रेस नहीं है, कोई भी सरकार आए. सरकार की गलती है। आप कह रहे हो कि 2014 से पहले पेपर लीक होते थे, तो 2014 से पहले कांग्रेस मैं थी, नहीं कह रहा पेपर 2022 लीक। मैं एक बात बता रहा हूँ, हाँ। सरकार की गलती है। कांग्रेस के टाइम पे भी पेपर लीक हुए, बिल्कुल। कांग्रेस को हटाया हमने, हाँ. मगर अब बीजेपी के टाइम भी पेपर लीक हो रहे हैं, तो फिर क्या फायदा हुआ हमारे बीजेपी को लाने का? ये कह रहे देखो हो? मैं कट्टर कांग्रेसी हूँ. अच्छी बात, कांग्रेस होना भी अच्छी बात नहीं है। नहीं, बिल्कुल अच्छी बात है. जो देश का साथ दे उसके लिए रहना है। थैंक यू. उन्होंने देश के लिए ही करा. रास्ते को बाधित न करें, यहाँ ट्रैफिक का आवाज बंद है, आपको चोट लग सकती है. पोलिसांची वॉर्निंग येते आहे, पोलिसांच्या सूचना येत आहेत, ऐकू शकता आपण. चले जाए, ट्रैफिक में ज्यादा उत्तेजित न करें. जो लोग सड़क पर खड़े हुए हैं, आप सभी से अनुरोध है, कृपया करके शांतिपूर्वक अपने गंतव्य स्थान पर चले जाएं. दोबारा सूचित किया जाता है, जो लोग बाहर सड़क पर खड़े हैं उनसे अनुरोध है, कृपया करके शांतिपूर्वक अपने गंतव्य स्थान पर चले जाएं. ट्रैफिक को बाधित न करें. आपण जरा ट्रैफिक का आवागमन है, आपको मुलं दाखवूया, क्राऊड दाखवूया. धन्यवाद. तुम्ही बघू शकता हे बॅरिकेड लावलेले आहेत, पण प्रचंड गर्दी आहे. बघा, प्रचंड गर्दी आहे. बघा ही गर्दी बघा. पोलीस सांगतायत इथून जा, तरी लोक हटायला तयार नाहीयेत. सरकारच्या नावाने हाय हायच्या घोषणा देत आहेत. मला असं वाटतं आजच्यासाठी एवढं पुरे. आज आम्ही इथला माहोल तुम्हाला दाखवलेला आहे. उद्या मी अजबीजीतला सांगितलं आहे, सकाळी येऊन मी तुझी मुलाखत घेणार आहे, उद्या इतरांच्याही मुलाखती घेणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा असंच लाईव्ह करणार आहे आणि त्यामध्ये इथलं वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा जय हिंद. आपण भेटणार आहोत रोज इथल्या आंदोलनाचा अहवाल घेऊन. इथलं वातावरण तापतंय, गर्दी वाढते आणि सगळ्यांची नजर आहे 20 जुलैवर. 20 जुलैचा मोर्चा मोठा होणार, याविषयी काही शंका राहिलेली नाही आहे. अभिजित दिपकेला अटक होईल की नाही ही चर्चा आज इथे आहे. तेव्हा इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.